नमस्कार. आज आपण त्रिकोण या प्रकरणामध्ये स्वाध्याय 5.2 याच्यातील काही उदाहरण आपण समजावून घ्यायचे आहेत. याच्या आधी झालेला आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आपण समजावून घेतलेला आहे. त्या समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावर आधारित काही उदाहरणं इथं आहेत, त्याचा आपण इथं विचार करूया. आता आकृती बघा, इथं आकृती आहे त्रिकोण ABC मध्ये. त्रिकोण ABC इथं समोर आहे फळ्यावर. त्रिकोण ABC इथं आहे बघा. कारण प्रश्न आणि माहिती, आकृतीतील माहिती ही पहिला समजावून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण प्रश्न सोडवायचे. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC म्हणजे या दोन बाजू काय आहेत, समान आहेत. म्हणजे या कोणत्या प्रकार त्रिकोण होतो, समद्विभुज त्रिकोण होतो. तर त्याची बाजू, या त्रिकोणाची बाजू BA ही वाढवलेली आहे. कुठपर्यंत वाढवलेली आहे, D पर्यंत वाढवलेली आहे. D पर्यंत अशी वाढवली की AD बरोबर AB होईल. म्हणजे AD आणि AB ह्या सुद्धा काय होतील, समान. म्हणजे तिन्ही पीस जे आहेत, तिन्ही रेषाखंड हे समान आहेत थोडक्यात. तर याच्यावर सिद्ध करायचं आहे कोण BCD हा काटकोन आहे. कुठे आहे बघा आकृतीत, कोण BCD, शिरोबिंदू कोणता C, कोण BCD म्हणजे इथं किती 90 मापाचा कोण आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कोणाच्या आधारे, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा आधार घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपण या कोणाचं माप 90 आहे म्हणजे हा कोण काटकोन आहे हे आपण सिद्ध करून दाखवायचं आहे. तर प्रथम आपण दिलेली माहितीचा वापर करूया. सोल्युशन. त्रिकोण ABC, त्रिकोण ABC मध्ये दोन बाजू समान आहेत. कोणत्या, AB बरोबर AC हे दिलं आहे. आणि म्हणून म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला, म्हणून याचे पायालगतचे कोण जे आहेत ते समान होतात. ह्या दोन बाजू व्यतिरिक्त तिसरी बाजू आहे, हा तिसरी बाजू म्हणजे हा पाया, त्याच्या लगतचे म्हणजे दोन्ही अंत्यबिंदूंना असलेले कोण हे काय असतात, समान असतात. असं कोण सांगितलं आहे, समद्विभुज प्रमेयाचा आधार घ्यायचा आहे. आणि म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार हे जे कोण आहेत हे समान होतात, सारख्या मापाचे. आणि म्हणून प्रमेयानुसार कोण B बरोबर, या ठिकाणी एक अक्षरीचं नाव चालतं आहे कारण एकुलता एक कोण आहे, कोण B. कोण C एक अक्षरी नाही चालणार इथं, कारण आपल्याला अचूकता सांगायची आहे. कोण ACB म्हणा किंवा BCA म्हणा, याप्रमाणे इथं 3 अक्षर नाव लिहिणं गरजेचं आहे. कोण ACB बरोबर कोण ACB या प्रमेयानुसार लिहिलं आपण. याला आपण नंबर 1 घ्या. तसेच आता दुसऱ्या त्रिकोणात आपण जाऊया. कुठला त्रिकोण आहे, त्रिकोण ACD. तसेच त्रिकोण ACD मध्ये, ह्या त्रिकोण ACD मध्ये सुद्धा आपण इथं वर्णन केलं बघा. बाजू BA अशी वाढवली की काय होईल, BA बरोबर काय होईल, AD होईल. मग आता इथं या ठिकाणी हे समान आहेत. पहिलं ही बाजू याच्या समान आहे आणि ही बाजू याच्या समान आहे. इथं आपण जरासं आपण चेंज करूया गरजेनुसार. इथं 1 नंबर घ्या, इथं 2 नंबर करा. त्रिकोण ACD मध्ये एकदम जाऊन उपयोग नाही, तर आपण इथं थोडंसं वर्णन याचा उपयोग करूया आपण. AB बरोबर AD आणि म्हणून 1 वरून AB ला समान AC आहे किंवा AC ला समान AB आहे आणि परत AB ला समान AD आहे. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी समान आहे आणि तो दुसरा रेषाखंड तिसऱ्या समान आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा समान आहे. 1 वरून AC बरोबर काय होईल, AD. AC बरोबर AD. पहिला रेषाखंड दुसऱ्या समान, दुसरा तिसऱ्या समान, म्हणून तिसरा आणि पहिला काय होतं, समान. आणि म्हणून या त्रिकोण जो आहे हा त्रिकोण काय होईल, समद्विभुज. आणि म्हणून त्रिकोण ACD हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. मग समद्विभुज त्रिकोण असे हे दोन बाजू समान असल्यामुळे हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणून इथं सुद्धा पायालगतचे कोण काय होतील, समान होतील. हे जितकं माप असेल तितकं असेल. आणि म्हणून कोण D बरोबर 1 अक्षर लिहिलंय, इथं काय लिहायचं, 3 अक्षर लिहायला पाहिजे. कोण ACD बरोबर कोण ACD.
या दोन बाजू समान असल्यामुळे पायालगतचे कोण समान ते आपण लिहिलेत. ह्याला नंबर आपण 3 दिले. आपल्याला सिद्ध करायचं आहे या कोणाचं कोण सी म्हणजे कोण BCD या कोणाचं माप 90 दाखवायचं आहे. आता प्रत्येक कुठलाही त्रिकोण घेतला तर त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 अंश. त्याचा इथं त्रिकोणाचा गुणधर्माचा वापर करायचा आणि आपल्याला इथं काटकोन मिळवायचा. आता आपण त्रिकोणात जाऊया मोठ्या त्रिकोणात. आता पूर्ण जो दोन त्रिकोण लहान त्रिकोण जोडून जो मोठा त्रिकोण तयार होतो मूळ त्रिकोण त्या त्रिकोणाचं नाव काय त्रिकोण DBC. त्रिकोण DBC मध्ये कोण B अधिक कोण D अधिक बघा पहिला कोण लिहिला दुसरा कोण लिहिला तिसरा कोण याचं नाव काय DCB अधिक कोण DCB बरोबर किती 180 अंश. पूर्ण मोठ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. हा त्रिकोणाचा गुणधर्म आहे तो गुणधर्म आपण लिहिला. त्याच्या पुढे आपण लिहूया कोण B बद्दल आपण काय लिहूया. एक मध्ये बघा इथं कोण B आणि कोण C समान आहेत. दोन मध्ये बघा BC समान ACB आहे. मग B बद्दल आपण ACB लिहू शकतो. या कोणाबद्दल हा लिहू शकतो कारण दोन्ही कोण समान आहेत आणि म्हणून B बद्दल आपण कोण ACB लिहूया. तसंच कोण D जो आहे कोण D बद्दल काय लिहूया आपण ACD लिहू. अधिक DCB हा जो कोण आहे त्याची आपण फोड करूया. DCB म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज आहे किंवा असू देत तसं होते DCB हे राहिलं तरी चालते. कोण DCB बरोबर 180 अंश. ठीक आहे. त्याला कारण काय विधान 2 आणि 3 2 व 3 वर पुन्हा सांगतो बघा. त्रिकोण जो आहे तो मोठा त्रिकोण त्या तिन्ही कोणाची बेरीज 180. हा त्रिकोणाचा गुणधर्म आहे कोण B अधिक कोण D अधिक कोण DCB ह्या तिन्ही कोणांची बेरीज किती 180. कोण B बद्दल आपण ACB लिहू शकतो कारण हा समद्विबाहू त्रिकोण आहे. हे दोन्ही कोण समान आहेत. या कोणाबद्दल हा कोण लिहिला. तसंच कोण D बद्दल इथं कोण लिहिला आपण इथं मांडणी केली. ते विधान 2 आणि 3 वरून आपण बदल केला. आता ह्या दोन कोणांची बेरीज होऊ शकते बघा कारण लगतचे कोण आहेत चिकटून आहेत ते एकमेकात शेजारी आहेत बघा. कोण ACB आणि ACD ह्या दोन कोणांची बेरीज म्हणजेच ही सामायिक बाजू आपण काढली की मूळ त्रिकोण मिळतो त्याचं नाव होते. ह्या दोन कोणांची बेरीज काय होते कोण DCB होते अधिक कोण DCB. याच्याबद्दल आलेला ह्या दोन्ही कोणांची बेरीज म्हणजे हा मोठा कोण त्याचं नाव काय DCB हे लिहिलं आणि पुढे आणि DCB आहे बरोबर किती 180. ह्याला संक्षिप्त रूप द्या. जसं आपण x अधिक x चं उत्तर काय लिहितो आपण 1x अधिक 1x बरोबर काय होतंय 2 वेळा x किंवा 2x. तसं DCB कोण DCB अधिक कोण DCB म्हणजे डबल होणार डबल कोण किंवा 2 वेळा कोण DCB बरोबर 180. पुढे आपण काय करूया हा जो दोन गुणाकार सहगुणक आहे गुणाकार रूपात आहे तो तिकडे पक्षांतर करूया म्हणजे भागाकार होणार किंवा 2/1चं व्यस्त होणार तिकडं आणि म्हणून कोण DCB बरोबर 180 आहेतच आणि 2/1चं काय होतं 1/2 म्हणजे 180च्या निम्मे बरोबर किती 90 अंश किंवा भाग देऊ शकता 2 की 2 2 9 18 आणि 0 आणि म्हणून कोण DCB बरोबर किती अंश 90 अंश. मग 90 अंशाचा कोण असेल तर त्याला काय म्हणतो आपण BCD किंवा DCB म्हणा मध्ये शिरमध्ये हा 90 मापाचा असेल तर त्या कोणाला काय म्हणतात काटकोन म्हणतात. म्हणून कोण DCB हा काय आहे काटकोन आहे. हा काटकोन आहे हे अशा रीतीनं सिद्ध होतं. म्हणजे थोडक्यात आपण या उदाहरणामध्ये आपण समद्विबाहू त्रिकोणाचा प्रमेय वापरला. दोन बाजू समान असतील तर पायालगतचे कोण म्हणजे समान बाजू समोरील कोण जे आहेत समान होतात. इथेही तेच तत्व वापरलं पण ह्या दोन बाजू समान आहेत म्हणजे समान बाजू समोरचे कोण समान घेतले. नंतर आपण तिसरा गुणधर्म वापरला त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजे तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180 याचा वापर केला आणि नंतर या कोणाबद्दल समान कोणाबद्दल आपण नाव बदललं ह्याच्याबद्दल हा घेतला आणि ह्याच्याबद्दल इथं घेतलं एकत्र इथं आलं आणि नंतर या कोणाची ह्या
लगतच्या कोणाची बेरीज मिळून मूळ मूळ कोण मिळतो, कोण BCD मिळतो आणि BCD किंवा DCB म्हणा हे डबल होत आहे आणि डबल झाल्यानंतर 2 काय होत आहे भागाकार होणार 180ला आणि त्याच्यानंतर माप मिळतं आपल्याला 90. अशा रीतीनं तो कोण काटकोन आहे हे आपण इथं सिद्ध करतो. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. समद्विबाहू त्रिकोणावर आधारित आणखीन एक उदाहरण बघूया. प्रश्न असा, ABC हा काटकोन त्रिकोण असून ABC दुसरं उदाहरण, हा काटकोन त्रिकोण असून कोण A बरोबर 90 अंश. कोण A चं माप 90 आहे. म्हणजे त्रिकोणाचे 3 कोण आहेत त्यापैकी एक कोण 90 असेल तर त्याला काय म्हणतात काटकोन त्रिकोण. ही काटकोन त्रिकोणाची व्याख्या झाली. त्यानुसार इथं माहिती दिली. आणि आणखीन काय माहिती दिली बघा. AB बरोबर AC म्हणजे या त्रिकोणाच्या 2 बाजू समान आहेत हे दिलेलं आहे. तर असेल तर हे असेल तर कोण B व कोण C काढा. तर कोण B व कोण C काढा. आता कोण B आणि कोण C काढा म्हणजे काय, तर कोण B चं माप किती असेल आणि कोण C चं माप किती असेल. हा छोटासा प्रश्न आहे, 1-2 मार्काला पडू शकतोय. त्याच्यानंतर आपण इथं आकृती काढूया. आपण आकृती काय काढायला पाहिजे, कसली आकृती काढायची आहे, त्रिकोणाची काढायची आहे. तो त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल, काटकोन त्रिकोण असेल. त्या दृष्टीने आपण काटकोन त्रिकोण आपण काढूया. आणि इथं माप किती 90. बघा लंब आहेत ह्या बाजूला, पायाला ही उभी रेषा जी आहे ती लंब आहे, जशी भिंत आणि जमीन याच्यामध्ये काटकोन आहे त्याप्रमाणे. तर या शिरोबिंदू 90 मापाचा कोण आहे त्याला नाव काय द्यायचं आहे, A द्यायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. 90 मापाच्या कोणाला नाव A आहे माहितीप्रमाणे. आणि या त्रिकोणाचं पूर्ण नाव काय, 3 अक्षरे काय, ABC. A अक्षर तर संपला, B आणि C राहिले. B आणि C कुठेही दिला तरी चालतो, कुणीकडे द्या, इथे B द्या नाही तर इथे C करा. इथे करूया आपण ABC किंवा ABC म्हटलं तरी चालतं. दुसरी माहिती काय दिली, ह्याच्यात त्रिकोणाच्या किती बाजू समान आहेत, 2 बाजू समान आहेत. कोणत्या बाजू, ABशी समान काय, AC आहे. AB कुठं आहे, इथं आहे बघा. AB इथं खूण करूया, तशाच त्याच प्रकारची खूण इथं करूया AC वर, कारण या 2 बाजू काय समान आहेत. मग इथं आपण लिखाण करूया. तर कोण B चं माप किती असेल आणि कोण C चं माप किती असेल ते काढायचं आहे. कळलं का. मग आता आपण त्रिकोणाचा उल्लेख करूया. इथं उत्तरात त्रिकोण ABC मध्ये दिलेली माहिती लिहायची आहे. कोण A बरोबर 90 अंश. म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोण आपल्याला माहितीच आहे, त्याचं माप दिलेलं आहे. आणि आणखीन काय माहिती दिले, AB बरोबर AC हे दिले आहे. पुढे काय करायचं आपल्याला, तर 2 बाजू समान असतील तर त्या समान बाजूच्या समोरचे कोण जे आहेत समान आहेत. या बाजूच्या समोरचा कोण B आहे, या बाजूच्या समोरचा कोण C आहे, हे समान होतात. आणि म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार ह्या समान बाजू समोरील कोण समान, म्हणजेच कोण B बरोबर कोण C हे मिळते आपल्याला. आता तिन्ही कोणाची, आता त्रिकोणाचा गुणधर्म वापरूया आणि तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश. आता त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार तिन्ही कोणाची बेरीज 180. कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर किती 180. हा प्रमेय आहे पाठांतरचा. सर्व कोणाची बेरीज 180 असते, हा प्रमेय पाठांतरचा आहे. पाठ असेलच तुम्हाला. तिन्ही कोणाची बेरीज 180. त्यापैकी आपल्याला माहीत आहे A चं माप किती आहे 90 आहे. इथं खूण पण केलेलं आहे 90 लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर कोण B आणि कोण C कसे आहेत, समान आहेत.
कारण दोन बाजू समान आहेत, दोन कोण समान होणार, म्हणून आपण एकाच कोणामध्ये लिहूया. कोण बी बद्दल सी लिहा किंवा कोण सी बद्दल बी लिहा, कुठलं तरी एक नाव बदला, बीचं सीमध्ये किंवा सीचं बीमध्ये रूपांतर करू. कोण बी म्हणूया, आहे तसा घेतला, आणि कोण सी बद्दल कोण बी लिहूया, बरोबर 180. इथं नंबर टाका 1 आणि इथं लिहा 1 वरून. कोण सीच्या बद्दल आपण बी का लिहिलं, याला जबाबदार कोण विधान आहे, म्हणून त्यासाठी नंबर लिहायचा आणि ते कारण लिहायचं, म्हणजे इथं समान आले. आता बी 1 बी अधिक बी असेल, x अधिक x काय होतं 2x, त्याप्रमाणे कोण बी अधिक कोण बी बरोबर डबल कोण बी होणार. पुढे संक्षिप्त रूप देऊ आपण. 90 अधिक कोण बी अधिक कोण बी म्हणजे डबल कोण बी बरोबर 180. हे समीकरण सोडवत जायचं आणि याच्यात चल कोणतं समीकरणात बी आहे त्याची किंमत काढायची. जसं आपण समीकरणात एक्सची किंमत काढतो तसं हे माहीत आहे, हे माहीत आहे, हे माहीत आहे, हे माहीत नाही, त्याची किंमत काढताना समीकरणाचा नियम पाळत जायचं. पहिला आपण हे पद जे आहे हे पद पक्षांतर करूया. हे दोन पदामध्ये दोन पदं बेरजेच्या चिन्हानं वेगळे आहेत, त्यापैकी अधिक 90 ते पक्षांतर करूया. पलीकडे काय होतं 180 वजा 90 होणार आणि राहिलं कोण इकडं डबल कोण बी. नंतर डबल कोण बी बरोबर 180तून 90 गेले किती राहिले 90. नंतर 2लाही आपण पक्षांतर करूया. फक्त आपण प्युअर कोण बीची किंमत काढायची आहे आणि म्हणून कोण बी बरोबर 90. हे गुणाकार आहे, गुणिलेचं काय होतं भागिले, आणि कोण बी बरोबर किती 90च्या निम्मे किंवा बे की बे चौक 8, 1 राहिला, एकावर 0 10, बे 5 10, कोण बीचं माप किती मिळालं 45 अंश. जेवढं कोण बीला माप आहे तेवढंच कोणाला मिळणार सीला, आणि म्हणून 1 वरून, म्हणून विधान 1 वरून बघा. विधान 1चा वापर आपण इथंही केला आहे आणि शेवटी उत्तराकडे सुद्धा केला आहे. कोण बी आणि कोण सी समान आहेत. कोण बी जेवढा आहे तेवढाच कोण सी आहे, त्यापैकी कोण बीचं माप मिळालेलं आहे 45, ती सीला सुद्धा मिळणार. म्हणजे कोण बी आणि कोण सी याची मापं किती 45. म्हणजे काटकोन त्रिकोणात समद्विभुज त्रिकोण असेल तर जे लघुकोण आहेत, हा काटकोण आहे, राहिलेले 2 लघुकोण हे सुद्धा एकमेकांचे काय असतात कोटिकोण. असाही प्रश्न तयार करतील. काटकोन त्रिकोणात लघुकोण आहेत ते एकमेकांचे कोटिकोण आहेत हे सिद्ध करा किंवा समान आहेत हे सिद्ध करा, असाही प्रश्न आपण इथं बदलून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा भाग जो आहे तर नवीन आणखीन एक गृहीतकं, त्रिकोण एकरूपतेचे आणखीन काही गृहीतकं राहिलेले आहेत. झालेले कोणते आहेत, पहिलं आहे बाकोबा झालेलं आहे, दुसरं कोबाको आणि तिसरं कोकोबा. अशा प्रकारचे 3 गृहीतकं आपण अभ्यास केले. आणखी 2 शिल्लक आहेत, त्यापैकी आता बाबा बघूया आपण. बाजू 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 याचा आपण इथं अभ्यास करूया. हे 8वीत झालेलं आहे. इथे उजळणी स्वरूपात आणि काही उदाहरणं आपण इथं समजावून घ्यायचे एवढंच. तर पहिली इथं बाबा बघूया आपण. चौथी आपली गृहीतक त्रिकोण एकरूपतेची बाबा एकरूपतेची म्हणा बाबा गृहीतक. हे चौथं गृहीतक आहे, 3 झालेले आहेत. तर याच्याकरता बाबा याची व्याख्या कशी होती बघा. व्याख्या जेव्हा एका त्रिकोणातील किती बाजू 1 2 3 कोण नाहीच आहे याच्यात, तिन्ही काय आहेत बाजू आहेत. जर एका त्रिकोणातील 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणातील संगत 3 बाजूशी जर समान असतील तर ते दोन्ही त्रिकोण आपण एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळतात, म्हणजे कसे असतात एकरूप असतात. ही व्याख्या आहे. जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत किती बाजूशी 3 बाजूशी समान असतील तर ते 2 त्रिकोण
एकरूप असतात. ही व्याख्या आहे. याच्याप्रमाणे आपण इथं रचना सुद्धा करू शकतो. आपण उदाहरणार्थ एक 3 बाजू आपण घेतल्या, समजा त्रिकोणाच्या 3 बाजू आपण घेतल्या, उदाहरण घेऊया आणि 2 त्रिकोण काढूया आणि 2 त्रिकोण कापून एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळते. उदाहरण आपण 4 घेऊया सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर चे 2 त्रिकोण काढा. 2 त्रिकोण काढा. 4, 5, 6 सेंटीमीटर असे घेतले. बघूया. हा पहिला आपण यात सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 6 सेंटीमीटर. कारण पाया घेतला की आकृती आपल्याला व्यवस्थित बसवता येते. कधी कधी लहान बाजू घेतला की वरची दुसरी बाजू मोठी असल्यामुळे वरच्या लिखाणात जाऊ शकते आणि नंतर मग अडचण निर्माण होतात. त्यासाठी पहिला मोठी बाजू घ्या 6 सेंटीमीटर. 2 त्रिकोण काढायचे आहेत आणि 2 त्रिकोण आपल्याला एकमेकावर ठेवून हे करायचे. सहा सेंटीमीटर घेतला. इकडे आपण दुसरी कोणतीही बाजू घ्या, 5 सेंटीमीटर घ्या. 1 2 3 4 5. रचना करायला प्रॅक्टिकली बघायला. हा 6 सेंटीमीटर घेतलाय. इथं आपण वेगळी घेतले 6 सोडून 5 सेंटीमीटर. 6 घेतलं तर राहिलेल्या 2 बाजू कोणत्या आहेत? 4 आणि 5. तर 4 आणि 5 कंपासात घ्या. कंपासात 4 सेंटीमीटर घ्या. हा इथं 4 सेंटीमीटर घेतलं आपण मोजून. त्यापैकी इथं कंपास अंत्यबिंदूवर ठेवला रेषा काढण्याचा आणि एक कंस काढला आपण किंवा चाप काढला वरच्या अंगाला. हा 4 सेंटीमीटर. राहिली किती? 5 सेंटीमीटर. इथे आपण 4 सेंटीमीटरचा एक कंस करूया किंवा त्याबद्दल करूया. आता राहिलं कोणतं? 5 सेंटीमीटर. या त्रिकोण हा 4 घेतलेला आहे अंतर, हे 6 घेतलं आहे, राहिलं आहे किती? 5. हा इथं 5 तयारच आहे. हे इथं घेतलं चालतं. इथं कंपासात बांधून घेऊ आपण. हे 5 अंतर बांधून घेतलं. इथून हे 4 कंस चाप काढलेला आहे. आता इथून हे 5 अंतर हे घेऊन आपण एक कंस काढला की दोन्ही कंस एकमेकाला छेदतात आणि आपल्याला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू आपल्याला मिळतो. हे जोडून घेऊया आपण. इथं हा 4 आणि इथं 5. हे 4 सेंटीमीटर. तर इथं आपण 4 काढलेलं आहे आणि 5 झाले. तर हा राहिलं किती? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा रेषाखंड इथं तयारच आहे. तिथंच कंपासात ते अंतर बांधून घ्या, त्रिज्या घ्या कंपासात आणि ह्या बिंदूवरून आपण 6 सेंटीमीटर आपण एक कंस केला आणि हा जरा वाढवायला लागणार. तो वाढून घेऊया आपण. इथे मिळा ते जोडूया आपण. हे किती अंतर घेतलं होतं? 6 सेंटीमीटर. हे किती? 4 सेंटीमीटर. तर हे 2 त्रिकोण कापून घेतले आणि एकमेकावर ठेवले. आता याच्यात बघूया आपण. याला नाव देऊया आपण ABC देऊया. याला वेगळं नाव देऊया PQR. तो संगती काय होणार? 6 सेंटीमीटर. कुठे आहे बघा? त्याच्यातही 6 सेंटीमीटर आहे BC आणि याच्यात कोणती आहे? PQ. त्याच्यानंतर AC ला किती? 5 सेंटीमीटर. 6 इथं आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे Qची संगती कोणाशी होणार? Cशी होणार. किंवा पहिला बघूया आपण A. संगती बघा कशी होणार? ABC आपण एकाच एक संगतीत लिहिलं. A ची संगती, A जो शिरोबिंदू आहे तो 4 आणि 5 मध्ये आहे बघा. तर याच्यात 4 आणि 5 मध्ये कोणता आहे? R. मग तो A ची संगती R शी होणार. B ची संगती बघा. B शिरोबिंदू 4 आणि 6 बाजूचा शिरोबिंदू आहे, छेदबिंदू. इथं 4 आणि 6 कुठे आहे बघा? 4 आणि 6चा छेदबिंदू कोणता आहे? P. इथं P येणार. C शिरोबिंदू जो आहे 5 आणि 6 मध्ये, तर 5 आणि 6 जे आहे त्याच्यामध्ये कोणता येणार? Q असं होणार. म्हणजे ABCची एकाच एक संगती काय होणार? RPQ. किंवा हे दोन्ही त्रिकोण तुम्ही ठेवताना एकमेकावर A बिंदूवर R बिंदू आला पाहिजे. कापून तुम्ही दोन्ही त्रिकोण ठेवता एकमेकावर. A बिंदूवर R शिरोबिंदू आला पाहिजे
बी बिंदूवर पी शिरोबिंदू आला पाहिजे आणि सी वर क्यू आला पाहिजे, तर ते एकमेकाला तंतोतंत जुळतात. जसे आपले हात असे ठेवले चालतात, असे ठेवले तर जुळतील का नाही, किंवा असं चालणार नाही, तर करंगळीवर करंगळी आली पाहिजे. तसं इथं शिरोबिंदूंची संख्या आहे, त्यानुसार हे बाबा ग्रहितकानुसार हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. आणि याचा उपयोग आपल्याला गणितामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर कर्णभुजा प्रमेय बघूया आपण. कर्णभुजा ग्रहितक पाचवा आहे ग्रहितक कर्णभुजा. कर्णभुजा ग्रहितक. मग कर्णभुजा ग्रहितक आपण अभ्यास काय करायलोय, त्रिकोणाचा अभ्यास करायलोय आणि ते त्रिकोणात एकरूपतेचा अभ्यास करतो. तर कर्ण कोणत्या त्रिकोणात असतो, एकाच त्रिकोणात. त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत, त्या 6 पैकी एकाच त्रिकोणाच्या प्रकारात कर्ण असतो. कोणता असेल तो बघा, विचार करा. काटकोन त्रिकोण. म्हणजे हा जो ग्रहितक आहे, काटकोन त्रिकोण, 2 काटकोन त्रिकोण असतील तेव्हाच ह्या ग्रहितकाचा विचार करायचा. नाहीतर लघुकोन त्रिकोण असतील तर कर्णभुजा ग्रहितक वापरू शकत नाही, कारण लघुकोन त्रिकोणामध्ये कुठलाही कर्ण नसतो, फक्त काटकोन त्रिकोणात असतो. त्याच्यामध्ये याची व्याख्या कशी होते बघा. 2 काटकोन त्रिकोणातील 2 काटकोन त्रिकोणात जर कर्ण कसे असले पाहिजेत, दोन्हींचे, पहिल्या त्रिकोणाचा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हे कसे असले पाहिजेत, कर्ण. जर कर्ण व संगत बाजूंची, भुजा म्हणजे काय बाजू, व संगत बाजूंची एक जोडी समान असेल, समान असेल तर, जर असं असेल तर ते 2 काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण एकरूप असतात. त्रिकोण एकरूप असतात. याचंही तुम्ही रचना करू शकता. 3 मापं काटकोन त्रिकोणाची घेऊ शकता. उदाहरणार्थ 3, 4, 5. दुसरा त्रिकोण काढू शकता 3, 4, 5 आणि दोन्ही कापून तुम्ही एकमेकावर ठेवला की ते तंतोतंत जुळू शकतात. किंवा आपण इथं आकृतीकडे आता एक काटकोन त्रिकोण काढला, इथं दुसरा काटकोन त्रिकोण काढला, हा काटकोन 90, इथं एक काटकोन आहे 90. याला नाव आपण ABC देऊया, त्याला PQR देऊया. हा चौकोन केला, याचा अर्थ हा काटकोन त्रिकोण आहे. इथेही चौकोन केला म्हणजे काटकोन आहे, म्हणजे 90 मापाचे कोण आहेत. तर 90 मापाच्या कोणासमोरील बाजूला काय म्हणतात, इथं कर्ण. तर याच्यात हा कर्ण आहे. ही कर्णाची जोडी कशी आहे, समान आहे, म्हणजे समान खुणा केल्या. आणि बाजू, बाजू म्हणजे भुजा, इथं कर्णभुजा म्हटलं. ही बाजू आणि ही बाजू समान घेतली. हे डबल खुणा केलेत कर्णावर आणि बाजूवर, एका बाजूवर संगत कोणाची एक जोडी कशी असेल, समान असेल, तर हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. आणि म्हणून त्रिकोण ABC एकरूपतेचं चिन्ह, त्रिकोण PQR, आणि इथं आपण कर्णभुजा ग्रहितक, कर्णभुजा ग्रहितक लावू शकतो आणि उदाहरणं सोडू शकतो. याच्यानंतर स्वाध्याय 5.3 ची गणितं पुढील व्हिडिओमध्ये बघूया आणि या ठिकाणी थांबूया. थँक्यू.